नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. बोर्डाच्या परीक्षेची तयारी जोरात सुरू असेलच. आज आपण इतिहासाच्या पुस्तकातील एक खूप महत्त्वाचा नकाशा अभ्यासणार आहोत. स्वतंत्र भारताचा 1947 सालचा नकाशा. चला तर मग हा नकाशा असा काही समजून घेऊया की यावर आधारित कोणताही प्रश्न आला तरी आपले पूर्ण गुण पक्के झालेच पाहिजेत. आजच्या या विश्लेषणात आपण 5 मुख्य मुद्दे पाहणार आहोत. सगळ्यात आधी आपण नकाशाची ओळख करून घेऊया. मग भारताच्या विभाजनाबद्दल बोलू. त्यानंतर त्या काळात असलेल्या युरोपीय वसाहती आणि भारताच्या शेजारी देशांवर एक नजर टाकू. आणि सगळ्यात शेवटी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे मुद्दे कोणते आहेत तेही पाहूया. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या भागापासून, नकाशाची ओळख. कोणताही नकाशा अभ्यासण्यापूर्वी तो नकाशा नक्की कशाबद्दल आहे आणि कोणत्या काळातील आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं असतं. आपला पहिला आणि सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न, हा जो नकाशा आपण पाहतोय तो नेमका कोणत्या दिवसाची परिस्थिती दाखवतोय? कारण इतिहासात तारखेला खूप महत्त्व असतं, बरोबर? आणि गंमत म्हणजे याचं उत्तर शोधायला कुठे लांब जायची गरजच नाहीये. ते नकाशावरच दिलेलं आहे. नकाशाच्या शीर्षकाकडे नीट बघा. तिथे अगदी स्पष्टपणे लिहिलंय, स्वतंत्र भारत 15 ऑगस्ट 1947. म्हणजेच हा नकाशा म्हणजे भारताच्या स्वातंत्र्याच्या अगदी पहिल्या दिवसाचं चित्र आहे. तो दिवस जेव्हा भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून ओळखला जाऊ लागला. खरंच हा एक ऐतिहासिक दस्तऐवज आहे. आता वळूया दुसऱ्या आणि अत्यंत महत्त्वाच्या भागाकडे, भारताचं विभाजन. ही एक अशी घटना होती जिने केवळ भारताचा नकाशाच नाही तर इथला इतिहास आणि समाज कायमचा बदलून टाकला. नकाशा पाहिल्यावर लगेच लक्षात येतं की ब्रिटिश भारताचे 2 तुकडे झाले आणि त्यातून एका नवीन देशाचा जन्म झाला. तर काय होतं त्या नवीन देशाचं नाव? हे बघा, नकाशाची सूची किंवा लेजंड पाहिलं की लगेच कळतं. इथे 2 देश वेगवेगळ्या रंगांनी दाखवली आहेत. पिवळ्या रंगात आहे आपला भारत आणि गुलाबी रंगात आहे पाकिस्तान. आता जरा अजून बारकाईने पाहूया. नकाशात पाकिस्तानचे 2 वेगवेगळे, एकमेकांपासून दूर असलेले भाग दिसत आहेत. कोणते आहेत ते? इथे बघा, नकाशाच्या डावीकडे म्हणजेच भारताच्या पश्चिमेला आहे पश्चिम पाकिस्तान आणि उजवीकडे भारताच्या पूर्वेला आहे पूर्व पाकिस्तान. आणि या दोघांच्या मध्ये आहे आपला भारत देश. म्हणजे भौगोलिकदृष्ट्या हे दोन्ही भाग एकमेकांपासून पूर्णपणे वेगळे होते. आणि हे भौगोलिक अंतर लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे, कारण याचमुळे पुढे जाऊन दक्षिण आशियाच्या राजकारणात मोठे बदल झाले. आणि हो, याच पूर्व पाकिस्तानचा पुढे जाऊन बांगलादेश हा नवीन देश तयार झाला. चला आता तिसऱ्या भागाकडे जाऊया, युरोपीय वसाहती. एक इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे 15 ऑगस्ट 1947ला जरी भारत स्वतंत्र झाला असला तरी देशातील काही प्रदेश अजूनही युरोपीय सत्तांच्या ताब्यात होते. सुरुवात करूया पोर्तुगीजांपासून. नकाशा नीट पाहिला तर काही नावं दिसतील जी पोर्तुगीजांच्या ताब्यात होती. ओळखता येत आहेत का? तर हे 4 प्रदेश लक्षात ठेवायचे आहेत: गोवा, दमण, दीव आणि दादरा व नगर हवेली. हे सर्व प्रदेश भारताच्या पश्चिम किनाऱ्यावर होते आणि स्वातंत्र्यानंतरही अनेक वर्ष पोर्तुगीजांच्या ताब्यात होते. आता पोर्तुगीजांसारखेच फ्रेंचसुद्धा भारतात होते. तर मग त्यांचे कोणते प्रदेश होते जे 1947 मध्ये स्वतंत्र झाले नव्हते? फ्रेंचांचे एकूण 5 प्रदेश होते: चंद्रनगर, यानम, पॉंडिचेरी, ज्याला आपण आता पुदुचेरी म्हणतो, कराईकल आणि माही. हे प्रदेश भारताच्या पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यावर विखुरलेले होते. ओके, तर आता आपण चौथ्या भागाकडे आलो आहोत, भारताचे शेजारी देश. फाळणीमुळे भारताच्या सीमा बदलल्या. मग पाहूया 1947 साली भारताच्या सीमेला कोणकोणते देश लागून होते. चला नकाशावर पुन्हा एकदा एक नजर टाका. भारताच्या आजूबाजूला कोणते देश दिसत आहेत? यादी बघूया. पश्चिम पाकिस्तान आणि पूर्व पाकिस्तान म्हणजे आजचा पाकिस्तान आणि बांगलादेश. त्यासोबतच अफगाणिस्तान, चीन, नेपाळ आणि भूतान. हे सर्व देश 1947 साली भारताचे शेजारी होते. चला आता सगळ्यात महत्त्वाचा भाग, परीक्षेसाठी रिव्हिजन. आपण जे काही आत्तापर्यंत पाहिलं ते थोडक्यात पण महत्त्वाच्या मुद्द्यांच्या रूपात पुन्हा एकदा पाहूया. हे मुद्दे अगदी लक्षात ठेवा. 1. फाळणीमुळे पश्चिम आणि पूर्व पाकिस्तान तयार झाले. 2. स्वतंत्र भारताची राजधानी होती नवी दिल्ली. 3. गोवा, दमण, दीव हे पोर्तुगीजांकडे होते. 4.
पोंडिचेरी, माहे हे फ्रेंचांकडे होते आणि 5 चीन, नेपाळ, अफगाणिस्तान हे तेव्हाही भारताचे शेजारी देश होते. नेपोलियन बोनापार्टचं एक खूप छान वाक्य आहे, भूगोल हा इतिहासाचा आधारस्तंभ आहे. आणि या नकाशाकडे पाहिल्यावर ते अगदी खरं वाटतं नाही का? कसं एका भौगोलिक बदलाने म्हणजे फाळणीने संपूर्ण उपखंडाचा इतिहासच बदलून टाकला. आणि आता जाता जाता तुमच्यासाठी एक छोटासा अभ्यास. हा 1947चा नकाशा आणि आजच्या भारताचा नकाशा या दोन्हींमध्ये कमीत कमी 5 मोठे फरक शोधून काढायचे आहेत. विचार करा आणि तुमची उत्तरं नक्की कमेंटमध्ये लिहा. यामुळे तुमचा अभ्यास आणखी पक्का होईल. चला तर मग, परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा.